नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आम्ही आता चाललोय कुठे तुम्हाला पुढे समजेलच. तर खूप दिवसांचं आमचं चालू होतं. आज फायनली त्याला मुहूर्त लागलाय. आता शंभू पण तयार झालाय. वेळेवारी करणार नाही ना तिथं? तर चला. तसा मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि पाठ देखील वाचला. तर इथं बघा आता हे ढग जणू काही असे डोंगराला टेकले असं वाटतंय. हे बघा. आता 10-10:30 वाजले होते तरी वातावरण बघा किती छान झालेलं होतं. पाऊस पडलाय त्यामुळे सगळीकडे मस्त ग्रीनरी पसरलेली होती. छान वाटत होतं इकडं. आता आम्ही मंदिरात आलो तर एवढी काही गर्दी वगैरे नव्हती. आणि आता आषाढ महिना आहे तरी पण म्हणजे भाविक येत होते, पण एवढी असे जशी चैत्र महिन्यात किंवा नवरात्रात असते ना, खूप गर्दी असते इथं. आता नवरात्रात तर बघा इतकी गर्दी असते ना, तर 2-2, अडीच-अडीच तास आपल्याला लाईनला लागावं लागतं. तर आता गर्दी वगैरे काय नव्हती. दर्शन वगैरे छान झालं ना. तर आषाढ महिना होता त्यामुळे मग म्हटले ओटी देखील भरून घ्यावा देवीची. आणि आमचं खूप दिवसातनं चालू होतं का नाही देव यायचं, दर्शनाला यायचं. पण असंच आता शंभूला सुट्टी असती तर आहोरला सुट्टी नसती. तर आज संडे होता. आज त्याला क्लासला पण आणि स्कूलला पण सुट्टी होती. तर म्हटले आज जाऊन येऊ. आता दर्शन वगैरे आमचे इथं मस्त झाले होते. पूजा वगैरे घेतली आणि बाहेर आलो होतो. तरी तिथं मध्ये काय आता फोटो वगैरे काढू देती नाही, कारण तिथं ते आपण जर लगेच कॅमेरा घेतला आणि ते लगेच बोलता. तर मग बाहेर आलो होतो. आता बाहेर म्हटलं इथं थोडा वेळ बसू. तर इथं बघा एवढी गर्दी नव्हती. पण मग भाविक असं कधी कधी पण या मंदिरात पण असं वाटत नाही का आज मंदिरात कोणीच नाही असं. म्हणजे कोणी न कोणी असं चालूच राहतं दर्शनासाठी, कोणी न कोणी येतच राहतं. इथून बघा देवी किती छान दिसते, एकदम मस्त. आता याचं इकडं फोटो काढायचं वगैरे चालू आहे. आता याचं सध्या असं झालंय का जिथं गेलं ना तिथं काढा ना माझे फोटो असं त्याचं चालू असतं. तर इथं बघा आता त्यांनी फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर इथून आम्ही आलो होतो आता इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे इथं. ते इथं आलो होतो. तिथून जवळच आहे, देवीच्या मंदिरापासून जवळ आहे. अगोदर तिकडे दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडे आलो होतो. तर आता याचं बघा जिकडं गेलं तिकडं याचं काहीतरी उचपतीत चालू असते. शांत कुठेच बसणार नाही. तरी तर बघा तर इथं देखील डोंगराला खेटूनच हे मंदिर आहे. इतकं छान वाटत होतं. इथं देखील खूप छान वाटत होतं. इथं पण गर्दी होती. आता तिकडे येता लोक पाया पडायला तर इकडे देखील येतात कारण जवळच आहे. त्यामुळे इकडे देखील दर्शनाला येत असतात. आणि इथं देखील वातावरण इतकं छान वाटत होतं ना, पावसाळ्यात खूपच भारी वाटतं. असं देखील मस्त वाटतं. पण पावसाळ्यात खूप छान वाटतं इथं. आणि इथं आता दर्शन वगैरे आम्ही घेतले आणि इथं देखील थोडा वेळ बसलो. आणि पावसाची जास्त नाही पण थोडीशी भुरभुर चालू झाली होती. तरी इथं बघा आता एक ठिकाणी आम्ही थांबलो होतो. तर इथं वरती जे आहे ना, वरती देखील चांदेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे वरती देखील. वरती काय आम्ही गेलो नाही. पण तिथे देखील बघा म्हणजे भुरभुर पाऊस येत होता आणि ढग बघा किती खाली आले होते डोंगरावर. तर चला आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.